वाचनाची सुरुवात पुस्तकांपासून होते असं वाटतं ना, पण गंमत अशी आहे की खरी सुरुवात होते ती आवाजांच्या साध्या सोप्या खेळांमधून. हो, अगदी खरं आहे. चला, तर मग आज आपण याच स्रोताच्या आधारे बघूया की हे मजेशीर खेळ नेमके आहेत तरी काय, आणि ते मुलांचा वाचनाचा प्रवास कसा सोपा आणि एकदम आनंदी बनवतात. या सगळ्याच्या मुळाशी आहे ना एक खूप महत्वाचं कौशल्य, त्याला म्हणतात अक्षरध्वनी. आता हे नाव ऐकून घाबरू नका, गोष्ट अगदी सोपी आहे. म्हणजे काय तर शब्दांमधले वेगवेगळे आवाज ओळखायचे, त्यांना तोडायचं आणि पुन्हा एकत्र जोडायचं. आणि खरं सांगायचं तर हे एकच कौशल्य मुलांच्या वाचनाचा पाया एकदम पक्का करतं. बरं, मग सुरुवात करूया थेट पहिल्या टप्प्यापासून. साधारणपणे जेव्हा मुलं 3-4 वर्षांची असतात तेव्हा ती गाणी आणि आवाजांच्या साध्या खेळातून आवाज ओळखायला कशी शिकतात ते आपण पाहूया. आता हे गाणं जरा ऐका हां. गाण्याच्या सुरात टिंग 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 ऐकू आली फोनची रिंग. ऐकलत का? यातले टिंग आणि रिंग हे शब्द ऐकायला किती सारखे वाटतायत, हो ना? हीच तर आहे यमक जुळवण्याची सुरुवात. मुलांना इथे पहिल्यांदा कळायला लागतं की अरे वा, काही शब्दांचे आवाज तर सारखे असतात, आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. आता बघा हा अजून एक सोपा आणि मजेशीर खेळ. समोर काय दिसते बरं? बरोबर पतंग. आता माझ्यासोबत म्हणून बघा, प प प पतंग. पाहिलं, आपण मुद्दाम पतंग शब्दाच्या सुरुवातीच्या प या आवाजावर कसा जोर दिला. या इतक्या छोट्याशा कृतीने मुलांना शब्दाचा पहिला आवाज नेमका कोणता आहे हे ओळखायला खूप मदत होते. चला, आता वळूया पुढच्या आणखी मजेशीर टप्प्याकडे. आता आपण शब्द तोडणार आहोत. हो, म्हणजे शब्दाचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत. आणि गंमत म्हणजे हा एक शारीरिक खेळ आहे, त्यामुळे मुलं यात इतकी रमून जातात ना की विचारूच नका. या खेळाचं नावच आहे टाळ्यांचा खेळ. समजा शब्द आहे बटाटा. आता आपण याचे तुकडे करून प्रत्येक तुकड्यासाठी टाळी वाजवायची. तयार? चला तर मग. ब टाळी, टा टाळी, टा टाळी. अरे वाह, किती टाळ्या झाल्या? मोजा बरं. 1, 2 आणि 3. अगदी बरोबर. जेव्हा आपण बोलण्याला अशी कृतीची जोड देतो ना, तेव्हा मुलांना शिकायला खूपच सोपं जातं. आता सरावासाठी काही सोपे शब्द घेऊयात का? जसं की मा मा. चला एकत्र करूया. मा टाळी, मा टाळी. आहे की नाही सोपं? आता काका हा शब्द घेऊन करून बघा. का टाळी, का टाळी. बस इतकंच तर करायचंय. तर आतापर्यंत आपण काय काय केलं? आवाज ओळखायला शिकलो, शब्दांचे तुकडे करायला शिकलो. आता वेळ आली आहे खऱ्या जादूची. आता आपण हे वेगवेगळे आवाज एकत्र जोडून चक्क शब्द बनवणार आहोत. खरं सांगतो, मुलांसाठी हा क्षण एखाद्या जादूच्या प्रयोगापेक्षा कमी नसतो. आता कल्पना करा, आपल्याकडे 2 वेगवेगळे आवाज आहेत. पहिला आवाज आहे क आणि दुसरा आवाज आहे प. आता नीट विचार करा हां, जर आपण हे 2 आवाज एकत्र आणले तर काय तयार होईल बरं? आणि तयार झाला शब्द कप. आहे की नाही जादू? क आणि प हे 2 वेगळे आवाज एकत्र आले आणि त्यातून कप हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. वाचनाचं सगळ्यात मोठं रहस्य खरं तर हेच आहे, सुटे आवाज एकत्र जोडून शब्द तयार करणं. तर आता लक्षात आलं असेल की हे साधे सोपे खेळ कसे एकावर एक रचले जातायत. जणू काही आपण मनोराज बांधतोय. यमक जुळवण्यापासून ते शब्द बनवण्यापर्यंत प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्यासाठी एक मजबूत पाया तयार करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या खेळांमधून 3 मुख्य कौशल्य विकसित होतात. पहिलं म्हणजे यमक जुळवणं, दुसरा शब्दांचे तुकडे करणं, आणि तिसरं आवाज जुळून शब्द बनवणं. आणि हाच आहे वाचनाचा एकदम भक्कम पाया. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायला हवं की हे सगळं मुलांसाठी अभ्यास किंवा काम नाहीये, तर हा एक खेळ आहे. वाचनाची सुरुवात जर इतक्या आनंददायी पद्धतीने झाली ना, तर शिकण्याचा त्यांचा पुढचा अख्खा प्रवासच मजेशीर होऊन जातो. मग वाचनाचा हा प्रवास एका साध्या खेळाने सुरू करायलाच हवा, नाही का?